पेपर मधील लिकिंग न थांबवणारे मोदी जबाब दो हा प्रश्न रस्त्यावरचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि देशातली जनता विचारत असताना संसदेमध्ये हा आवाज वाढणार आहे. किती मोठ्या प्रमाणात राज्यांवरती अन्याय झालेला आहे याचा आवाज उठवला जाईल राज्यांच्या वतीने. आणि त्यात ममता दिदी आघाडीवर असतील, त्याच्याबरोबर काँग्रेस आघाडीवर असेल, इथे उद्धव ठाकरेंचा पक्ष आघाडीवर असेल. या पद्धतीने मोदी सरकारला जाब मागण्याचं काम या ठिकाणी हे होईल. आणि सरकारला एक इंचही पाऊल पुढे जाता येणार नाही अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. एनआरसीचा प्रश्न आहे, सीएचा प्रश्न आहे, देशातल्या अंतर्गत संरक्षणाचा प्रश्न आहे, मुस्लिमांवरती होणाऱ्या अन्यायाचा प्रश्न आहे, चीनचं आणि पाकिस्तानने जी घुसखोरी केली तो प्रश्न आहे. या देशामध्ये होणारे अनेक दुष्कृत्य जी आहे भाजपची, याच्यावरती सुद्धा एक्सपोजर कॅम्पेन इंडिया आघाडी घेईल. आणि त्यामुळे हे 10 दिवस भारतीय जनता पक्षाला म्हणजे अक्षरशः नकोशे वाटतील. नमस्कार श्रोते हो, मी विश्वास उटगी. मॅक्स महाराष्ट्राच्या आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण लोकसभेचं आता जे अधिवेशन सुरू होणार आहे त्याचा एक आढावा घेऊया. पूर्ण 10 दिवस चालणार हे लोकसभा अधिवेशन मोदी सरकारला म्हणजे एनडीए सरकार नंबर 3 ला अत्यंत त्रासाचं आहे हे आता स्पष्ट दिसत आहे. कारण आजची सुरुवातच मुळात प्रोटेम स्पीकर जो आहे तो राष्ट्रपती मुर्मू यांनी जो निवडलेला आहे, नेमलेला आहे भाजप सरकारच्या सल्ल्याने, त्यांचं नाव अफताबच आहे. आणि ते सलग 7 वेळा जरी निवडून आलेले असले तरी त्यांच्याहून जास्त सुरेश नावाचे केरळमधील जे काँग्रेसचे खासदार आहेत ते 8 वेळा निवडून आलेले आहेत. फरक एवढाच, किरीन रिजिजू म्हणतात की सलग 7 वेळा निवडून आले आणि ते मध्ये कधीतरी पराभूत झाले होते, पण 8 वेळा निवडून येणं ही त्यांची जी ज्येष्ठता आहे ही सरकारने म्हणजे मोदी सरकारने नाकारलेली आहे. आणि या देशाचे प्रेसिडेंट यांनी त्याला मान्यता दिली आहे. आणि म्हणून खरा न्याय्य हक्क कोणाचा होता प्रोटेम स्पीकर होण्याचा, तो होता सुरेशांचा. तो त्यांचा हक्क डावलला, काँग्रेसचा हक्क होता तो डावलला आणि भारतीय जनता पक्षाचे भर्तृहरी मेहता यांना प्रोटेम स्पीकर म्हणजे हंगामी लोकसभा अध्यक्ष ही नेमणूक होईल. आता हाच कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा आहे. आणि त्याला असिस्ट करण्यासाठी, त्यांना मदत करण्याकरता म्हणून जी 4 लोकांची कमिटी आहे त्याच्यामध्ये बहुसंख्य लोक हे अर्थातच इंडिया आघाडीचे आहेत. एक काँग्रेसचे सुरेश आहेत, दुसरे तृणमूल काँग्रेसचे आहेत आणि तिसरे आहेत ते डीएमकेचे आहेत. ह्या तिघांनी ही भूमिका घेतलेली आहे की आम्ही सरकारने जो काय हा एक अन्याय केलेला आहे प्रोटेम स्पीकरच्या निवडीच्या बाबतीत जो संकेत मोडलेला आहे, आम्ही म्हणून या टीम मध्ये राहू इच्छित नाही. त्यामुळे पहिल्याच दिवशी आता 11 वाजता सुरू झाली लोकसभा, रणकंदन चालू झालेलं असेल आणि आपण त्याचा आढावा घेतो. लोकसभेमध्ये पहिल्याच टप्प्यावरती हे कन्फ्रंटेशन आहे, हे गेले 2 दिवस दिसतंय. याच्यातून हे सरकार कसं बाहेर पडतं. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो अर्थातच आज आणि उद्या लोकसभेचे जे निवडून आलेले खासदार आहेत त्या ठिकाणी त्याला शपथ घेण्याचा प्रश्न आहे. निवडून आलेले खासदार, आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की 37 लोकांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावलेला आहे. तो इलेक्शन कमिशनने जे काही गैरव्यवहार केलेत ते ईव्हीएम मशीनच्या बाबतीत आणि प्रोसिजरच्या बाबतीत, त्या बाबतीत सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. आणि त्यात तब्बल 3 खासदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा झाला की भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी सुद्धा ईव्हीएमच्या आणि इलेक्शन कमिशनच्या निष्पक्षपातीपणाबद्दल आक्षेप घेतलेला आहे. आणि या ठिकाणी सर्वात गाजणारी केस म्हणजे ही मुंबईमधली रवींद्र वायकर, हे जरी निवडून आलेले असले तरी जो डिस्प्यूट आता जो उभा राहिलेला आहे, जो विवाद उभा राहिलेला आहे की इलेक्शन कमिशनच्या मदतीने किंवा इलेक्शन कमिशनचे तिथले जे अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने मोबाईल आणि ईव्हीएमची यंत्रणा यांच्यामध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश झालं आहे किंवा नाही झालंय, आणि इलेक्शन प्रिसाइडिंग ऑफिसर ज्या महिला आहेत त्यांनी कोणत्या पद्धतीने वायकरांना निवडून देण्यात मदत केलेली आहे याची शहानिशा कोर्टात होणं हे अपेक्षित असताना रवींद्र वायकरांना निवडून आलेले उमेदवार म्हणून शपथ देता कामा नये. राष्ट्रपतींना
लोकसभेला ही नोटीसच पाठवण्यात आली आहे. त्यांनी इलेक्शन कमिशनला पण नोटीस पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे वायकरांना लोकसभेला आज किंवा उद्या शपथ घ्यायलाच मनाई आहे. ही विरोधकांची जी काही मोहीम आहे ही अत्यंत महत्वाची आहे. या ठिकाणी इंडिया आघाडीतले सर्व निवडून आलेले पक्ष, मग त्याच्यामध्ये काँग्रेस जवळजवळ 102 आहे. त्या ठिकाणी सर्वात मोठा नंबर 2चा पक्ष आहे तो अखिलेश यादव यांचा. समाजवादी पक्ष जवळजवळ 37 लोक आहेत आणि त्यानंतर मग तृणमूल काँग्रेस 31 आहेत. आपले संपूर्ण महाविकास आघाडीचे जरी महाराष्ट्रातून 31 असले तरी या ठिकाणी शिवसेना हा जो पक्ष आहे त्यांचे 9 लोक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे 8 लोक आहेत. हे महत्वाचे आकडे इंडिया अलायन्स मधल्या विरोधी पक्षांच्या बाकावरती बसणारे असतील आणि त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेस असो, काँग्रेस असो किंवा अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना उद्धव ठाकरे असो, हे निश्चितपणे मोदी सरकारच्या नाके नऊ आणतील या 10 दिवसामध्ये. अशा तऱ्हेचं वातावरण या लोकसभेमध्ये पहिल्या दिवसापासून आहे. शपथविधी एक्सेप्ट हे 2-3 प्रकार पडतात, बाकीच्यांचं सुरळीत पार पडेल. प्रोटेम स्पीकरचं काय होईल हे आता आपल्याला लगेचच लक्षात येईल. पण त्या ठिकाणी इंडिया आघाडीच्या 3 सदस्यांनी असहकार व्यक्त केलेला आहे आणि सरकारच्या ह्या प्रोटेम स्पीकरच्या निवडीबद्दल आक्षेप घेतलाय. पण खरा निवडीचा प्रकार केव्हा येईल? परमनंट लोकसभा अध्यक्ष त्या ठिकाणी जो कॅन्डिडेट असेल एनडीएचा किंवा भाजपचा याच्या हा निवडत असताना तो उपाध्यक्ष असेल लोकसभेचा, तो प्रथेप्रमाणे पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे तो विरोधी पक्षांचा उपाध्यक्ष असला पाहिजे. आणि म्हणून ती काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीने मागणी केली आहे की लोकसभेचा उपाध्यक्ष जो आहे हा काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे, इंडिया अलायन्सचा असला पाहिजे, ही त्यांची मागणी आहे. आता ह्याही मागणी बाबतीत टेस्टिंग टाइम जे आहे ते 26 तारीख आहे. तेव्हा आजची 24 तारीख शपथविधी आणि 26 तारीख हे असे स्फोटक प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये मोदी सरकारला कोंडीत पकडणं हे इंडिया अलायन्सला शक्य होणार आहे. आणि ज्या वेळेस इलेक्शन कमिशनचा मुद्दा असेल किंवा हा प्रोटेम स्पीकर निवडीचा प्रश्न असेल, एकूणच 10 वर्षाच्या कालखंडात मोदी सरकारने लोकशाहीच्या कोणत्याही प्रथा लोकसभेत आणि राज्यसभेने पाळलेल्या नाहीत हे आपल्या सर्वजण जाणतो. आणि आता लोकशाहीच्या प्रथा, संविधानाच्या प्रथा, संसदीय प्रथा किंबहुना नियम हे आता कोएलिशन गव्हर्नमेंट एनडीए 3 जेव्हा सत्तेवर आले 292 का 293 एवढ्या खासदारसहित, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष जो गेले दोनही लोकसभेमध्ये 303 आणि त्यापूर्वी 282 होता, त्याची जी काही तानाशाही किंवा हुकुमशाही चालायची ती आता ते 240 वरतीच रोखले गेल्यामुळे त्यांचा खरं तर नैतिक पराभव झालाय. त्यामुळे त्यांची मनमानी, त्यांची म्हणजे कोणाची? पंतप्रधान मोदींची, होम मिनिस्टर अमित शहाची, निर्मला सीतारामन यांची आणि अर्थातच लोकसभा अध्यक्षांची. जो एकतर्फी व्यवहार चालायचा, जो अजिबातच पारदर्शक नव्हता, जो संपूर्ण विरोधी पक्षाला गृहीत धरून त्यांचं ऐकायचंच नाही किंवा त्यांना ऐकूच द्यायचं नाही, त्यांचे प्रश्न पण नोंदवून घ्यायचे नाहीत, इतकी तानाशाही आपण 10 वर्ष पाहिलेली आहेत. ह्या सगळ्याला आता एक वेगळं वळण आता जेव्हा लोकसभा सुरू होईल आजपासून त्याच्यातून दिसणार आहे. पण माझ्या दृष्टीने हे झाले प्रोसिजरल मुद्दे, हे झाले कायद्याचे तपशिलाचे प्रोसिजरचे प्रश्न. तर कधीतरी त्याला एकत्र बसावं लागेल आणि हा प्रश्न सोडवावा लागेल. आणि त्या ठिकाणी एनडीएचे 2 सहभागी घटक जे आहेत त्यांच्या मागण्या म्हणजे चंद्राबाबूंच्या मागण्या आणि नितीश बाबूंच्या मागण्या या भारतीय जनता पक्षाने मोठा पक्ष म्हणून एनडीए 3 मध्ये मान्य केल्या आहेत का नाही याचा सुद्धा खुलासा हा 26 तारखेलाच होईल. 26 तारीख यासाठी म्हणायचं कारण त्यांनी सभापती पदाची पोस्टच मागितलेली आहे. आता सभापती पद जर तेलुगू देशमने मागितलं आणि त्यांना मिळालं नाही आणि समजा दुसरा कोणतरी येणार असेल तर ते चंद्राबाबूंनी कॉम्प्रोमाइज केला आहे का? नितीश बाबूंनी बिहारला एक स्पेशल दर्जा द्यावा, आंध्र प्रदेशला स्पेशल दर्जा द्यावा, हे चंद्राबाबूंनी दोन्ही बाबूंनी हे मागितलेल्या गोष्टी भारतीय जनता पार्टीने मान्य केल्या आहेत का? आणि मान्य केल्या असतील तर मग इतर राज्यांचे प्रश्न, इंडिया अलायन्सचे प्रश्न किंवा अन्य राज्य सुद्धा आम्हाला तोच दर्जा मिळावा असं न्याय्य मागणी करू शकतात. त्यामुळे या प्रश्नांमध्ये 4 भिंतीमध्ये किंवा पडद्यामागे काही घडलंय का
हे आता तरी कळणं कठीण आहे. कारण 4 जूनच्या निकालापासून ते आतापर्यंत एव्हरीथिंग इज ऑल अँड वेल अशा तऱ्हेची परिस्थिती एनडीए 3 मध्ये दाखवण्यात येते. पण प्रश्न इतके गंभीर आहेत की या फॅसिझमच्या सरकारला पाठिंबा देणारे जे घटक पक्ष आहेत, कोणी 1 असेल, कोणी 2 असेल, कोणी 7 असेल, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा 7 खासदारांचा गट आहे. राष्ट्रवादी अजित पवारांचा आहे, 1 खासदार आहे तिथे. पण मुख्य म्हणजे हे 2 बाबू, एकाचे 16 आहेत, एकाचे 12 खासदार आहेत. म्हणजे 28 खासदार हे आज त्या ठिकाणी या फॅसिस्ट गव्हर्नमेंटला पाठिंबा देतात. आणि ते स्वतःला मात्र, आम्ही कधीही आमच्या आयुष्यामध्ये धर्मांधतेच्या बाजूने उभे राहिलो नाहीत. आम्ही समाजामध्ये समाजवादी विचाराने वागणारे आणि धर्मनिरपेक्ष धोरण घेऊन वागणारे लोक आहोत, असं चंद्राबाबू नायडूंचं पण म्हणणं आहे. आणि तेच म्हणणं नितीश कुमारांचं आहे. त्यांनी ते सांगितलं की आम्ही लोहियावादी आहोत. आता प्रश्न असा येतो की ही 2 लोहियावादी किंवा समाजवाद मांडणारी माणसं अशा एका टप्प्यावरती या फॅसिस्ट सरकारला वाचवणार का संपवणार, असाच प्रश्न आहे. खर तर त्यांनी जो काही समाजवाद समजून घेतला असेल तो खरा असेल. आतापर्यंत त्यांनी किती उड्या मारलेल्या असतील, आता मात्र त्यांनी हे सरकार तारणं म्हणजे फॅसिस्टांची ताकद बळकट करण्यासारखं होईल. हे जरी त्यांनी केलं तरी आज भारतीय जनता पक्षातून सुद्धा प्रचंड मोठा उठाव हा दिसतोय. गंमत अशी आहे बघा की मोदी सरकारला आता पंतप्रधान म्हणून शपथ घेणं असा जो मुद्दा निर्माण होतोय तो एनडीए सरकार नंबर 3, ते कोएलिशन गव्हर्नमेंट आहे, ते अलायन्सचं गव्हर्नमेंट आहे. पण पंतप्रधान मोदी हे भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या खासदारांच्या पार्लमेंटरी बोर्डामधून निवडले गेलेत का? आजतागायत 4 जून पासून आजपर्यंत एनडीएच्या सर्व मिटिंगा झाल्या, भारतीय जनता पक्षाची मिटिंगच झालेली नाहीये. आणि आपण बघतोय की सरसंघचालक बोलतायत, इंद्रेश कुमार बोलतायत, पांचजन्यमध्ये लिहून येते आणि मग ऑर्गनायझर मध्ये पण लिहून येत आहे. जी गोष्ट सरसंघचालक बोलू शकत नाहीत किंवा संघाचे प्रवक्ते बोलू शकत नाहीत, ते ऑर्गनायझर मधून संघाचं मत छापून येतं, ते पूर्णपणे मोदी यांच्या विरोधात आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले खासदार हे मोदींना पंतप्रधान मानतात का त्यांचा कुठला अन्य पर्याय सरसंघचालकांचा ज्याच्यावरती प्रभाव आहे असे नितीन गडकरी किंवा अन्य काही उमेदवार असू शकतात का, याची परीक्षा आताच होणार आहे. आणि म्हणून 24, 25, 26 हे 3 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. पण धोरणात्मक दृष्ट्या जर बघितलं तर 10 वर्षामध्ये ज्या मोदी सरकारने लोकशाही विरोधी काम केलं, संसदीय प्रथा तोडल्या आणि अनेक कायदे लोकांवरती थोपले, ज्या कायद्यांची चर्चा 10 वर्षामध्ये कधीही लोकसभेमध्ये चर्चा विनाही ते पास केले, म्हणजेच ते मांडले आणि पास केले जेव्हा विरोधी पक्ष बाकावरच नव्हता. 1 जुलैला येणारा नवीन इंडियन पिनल कोड मधला, त्याला ज्यांनी काही संज्ञा नवीन दिली संस्कृत मधली, ते नाव काही का असेना, पण 1 जुलैला पोलीस कायद्यातले म्हणजे इंडियन पिनल कोड मध्ये सुधारणा नावाने त्यांनी यूएपीए मधली म्हणजे संकल्पना या इंडियन पिनल कोड मध्ये आणलेल्या आहेत. जी पोलीस कस्टडी 3 दिवसाची किंवा 7 दिवसाची असायची किंवा 14 दिवसाची जास्त मिळूच शकायची नाही, या ठिकाणी पोलीस खात्याला तुम्हाला 90 दिवस अडकवून ठेवण्याचे अधिकार दिलेत. म्हणजे ब्रिटिशांच्या काळात सुद्धा जो अधिकार नव्हता तो मोदी सरकारच्या नंबर 3च्या कालखंडात त्याला मिळायचा आहे. विरोधी पक्ष हे मान्य करणं शक्य आहे. आणि विरोधी पक्ष का, ही तर एक दहशतवादी कल्पना, ब्रिटिशांची जी कल्पना आहे, फोडा आणि झोडा आणि पोलिसांच्या हातात राज्य द्या आणि नागरिकांचे सगळे अधिकार संपवा. आज 144 कलमल्यानंतर कोणतीही कृती होऊ शकत नाही. उद्या 1 जुलैला 90 दिवस तुम्हाला आत टाकणं म्हणजे यूएपीए अंमलात आणण्यासारखं आहे, किंवा यूएपीए कायदा रद्द झाला पाहिजे, सिडिशन लॉ रद्द झाला पाहिजे, ही लोकांमधून मागणी येते गेली 10 वर्ष. अशा कालखंडाचा एक भाग पूर्ण झाल्यानंतर 3ऱ्या कालखंडात पोलीस कायदा म्हणजे आयपीसी मध्ये जी अमेंडमेंट शेवटच्या 140 145 खासदारांना बाहेर काढल्यानंतर 5 मिनिटात जे मंजूर झाले, जे अमित शहाने मंजूर करून घेतले, याला
भारतातली 140 कोटी जनता मान्य करत नाहीत, पण या ठिकाणी तो आवाज बुलंद करण्याकरता या ठिकाणी इंडिया अलायन्सचे लोक, होय ते 234 असतील, पण त्यांचा आवाज मोठा असेल. अमित शहा आणि मोदींना हे सहजासहजी शक्य होणार नाही की 1 जुलैला हा कायदा अंमलात आणणं, कारण त्यांचं सरकारच स्थापन होते की नाही इथपासूनचे प्रश्न आहेत. त्यामुळे 1 जुलै हा कळीचा प्रश्न आहे. पण त्याचबरोबर आता नीट असो किंवा नेट असो, याच्यामध्ये या पेपर फुटीमध्ये मध्य प्रदेशमध्ये व्यापम सारखा जो मोठा स्कॅम वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राष्ट्रीय संघाचं भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये अनेक खून पडलेले आहेत. का खून पडले? कारण त्या ठिकाणी भ्रष्टाचारामध्ये लाखो लाख रुपये पेपर लीक मध्ये झालेले आहेत, नोकऱ्या देण्यामध्ये झाले आहेत, विशेष करून मेडिकल एज्युकेशन मध्ये, इंजिनिअरिंग एज्युकेशन मध्ये, आणि त्या ठिकाणी जो विरोध करेल त्याचे खून पाडण्यात आले, तो व्यापक घोटाळा आहे. पण लाखो आणि कोट्यावधी कमाई वर्षानुवर्ष करणाऱ्या भाजप सरकारला आणि राष्ट्रीय संघाच्या त्या ठिकाणच्या धोरणांना आज संपूर्ण देशभर उत्तर द्यावं लागेल. कारण एनएटीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला आहे, परीक्षा रद्द झाली आहे आणि पुन्हा परीक्षा होऊ घातलेली आहे. त्याचबरोबर ती राज्यांमधून प्रचंड मोठं आंदोलन होतंय आणि या आंदोलनामध्ये राष्ट्रीय संघ जसा आता बाहेरून मोदींविरुद्ध बोलू लागलेला आहे, तर त्यांची जी संघटना आहे एबीव्हीपी म्हणा किंवा भारतीय मजदूर संघ म्हणा, हे बोलू लागलेले आहेत की ही जी परीक्षा आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कधी 10 वर्षात बोलत नव्हती, पण आता तोंड उघडून बोलायला लागली की आमच्या विद्यार्थ्यांवरती हा अन्याय झालाय आणि नीट परीक्षेमधला भ्रष्टाचार हा खणून काढलाच पाहिजे. आणि आपण बघतोय तिथे बिहारमध्ये जी धरपकड होते त्याच्यामध्ये किती भयानक भ्रष्टाचाराचे प्रकार आहेत. त्यामुळे नितीश कुमारांचं सरकार असो, त्या ठिकाणी अन्य कोणाचे सरकार असो, जे घडतंय ते भयानक असं. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू हे अमित शहा आणि मोदींची बाजू घेतात. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे पुतळे जाळले जात आहेत. आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर सुद्धा त्यांचे पुतळे जाळले जात आहेत. बिहारमध्ये विद्यार्थी रस्त्यावरती आहेत. बिहारमध्येच कशाला, देशभर विद्यार्थी रस्त्यावरती आहेत आणि हे विद्यार्थी आता जाब मागतायत मोदींकडून. आणि त्या ठिकाणी राहुल गांधींसारखे जे आता 102 खासदार हाताशी ठेवून त्यांनी सरळ सवाल विचारला, युक्रेन आणि रशियातलं युद्ध जर मोदी साहेब थांबवू शकतात, पण ते नीट परीक्षेतलं पेपर लिकिंग थांबवू शकत नाहीत का? पेपर मधली लिकिंग न थांबवणारे मोदी जबाब दो, हा प्रश्न रस्त्यावरचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि देशातली जनता विचारत असताना संसदेमध्ये हा आवाज वाढणार आहे. प्रेस कॉन्फरन्स घेऊन या प्रश्नाची एक झलकच त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे. त्याच पद्धतीने ममता दीदी आणि काँग्रेस यांनी काही प्रश्न निवडलेले आहेत. ते अर्थातच राज्य आणि केंद्र यांच्या संबंधांमध्ये राज्यांवरती होणारा जो अन्याय आहे, जीएसटीचा त्यांना पैसा मिळत नाहीये किंवा जीएसटी कलेक्शन मधलं गेल्या 10 वर्षांमध्ये, गेल्या विशेष करून 2019 नंतर हा कायदा झाल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात राज्यांवरती अन्याय झालेला आहे, याचा आवाज उठवला जाईल राज्यांच्या वतीने. आणि त्यात ममता दीदी आघाडीवर असतील, त्यांचा तृणमूल काँग्रेस आघाडीवर असेल, इथे उद्धव ठाकरेंचा पक्ष आघाडीवर असेल. या पद्धतीने मोदी सरकारला जाब मागण्याचं काम या ठिकाणी हे होईल. त्यामुळे हे 10 दिवस निश्चितपणे मोदी सरकारला भारी ठरणार आहे. हे 10 दिवस त्यांचे रामायणातले 10 दिवस नसणार आहेत. पण त्या ठिकाणी सुद्धा राम रावणाचा वध करतो, पण या ठिकाणी जनतेने ठरवलंय की आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं नाहीये, तुम्हाला आम्ही 272 ची संख्या ओलांडू दिली नाही, तुम्ही 240च आहात. आणि 292 जे झालेत त्यांना सुद्धा या शासनाला माठेमध्ये येण्याचा कोणताही वैचारिक आणि नैतिक अधिकार नाही, ही बिहार आणि आंध्रमधली जनता विचारते. आणि देशातली तमाम जनता जी मोदी आणि शहांना, जे संविधान विरोधाचे काम करत होते आणि देशविरोधी काम करत होते, त्या सर्वांना आता इंडिया आघाडीला संसद पासून सडकेपर्यंत किंवा सडकेपासून संसद पर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून त्याचा आवाज बुलंद होईल आणि सरकारला एक इंचही पाऊल पुढे जाता येणार नाही, अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. एनआरसीचा प्रश्न आहे, सीएचा प्रश्न आहे, देशातल्या अंतर्गत संरक्षणाचा प्रश्न आहे, मुस्लिम बांधवांवरती होणाऱ्या अन्यायाचा प्रश्न आहे, चीनचं आणि पाकिस्तानने जी घुसखोरी केली तो प्रश्न आहे, या देशामध्ये होणारे अनेक दुष्कृत्य जी आहेत भाजपची, याच्यावरती सुद्धा एक्सपोजर कॅम्पेन इंडिया आघाडी घेईल. आणि त्यामुळे हे 10 दिवस भारतीय जनता पक्षाला म्हणजे अक्षरशः
नको नकोशी वाटतील अशा पद्धतीने आज इंडिया आघाडी अग्रेसिव्हली काम करेल आणि प्रत्येक दिवशी लोक रस्त्यावरती असतील. कारण आज सुप्रीम कोर्टामध्ये अरविंद केजरीवालला खालच्या कोर्टाने सोडून दिल्यानंतर, जामीन दिल्यानंतर दिल्ली हायकोर्टात जाऊन ईडीने पुन्हा एकदा जामीन मिळवला. त्यामुळे मोदी सरकार पुन्हा आलं तर ईडी सीबीआयचे दिवस, यूएपीएचे दिवस हे पुन्हा जोरातच येतील. आणि म्हणून दोन्ही बाबू आणि मोदी शहा यांना लोक फेकून देतील. मिड टर्म इलेक्शन झालं तर अशा तऱ्हेची परिस्थिती या देशामध्ये निश्चित निर्माण होईल. त्यामुळे संपूर्ण बहुमताने इंडिया आघाडी पुन्हा सरकारवरती येऊ शकेल अशी परिस्थिती येत्या 3 महिन्यात होईल. आणि का नाही होणार? कारण आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची शक्यता आहे, हरियाणामध्ये काँग्रेस येण्याची शक्यता आहे, झारखंडमध्ये काँग्रेस आणि भारतीय मुक्ती मोर्चा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. आणि होय, जम्मू काश्मीरमध्ये पण इलेक्शन होतील तेव्हा भाजप कुठेच असणार नाही असं ऑक्टोबर पर्यंत जेव्हा दिसेल. तत्पूर्वी जर लोकसभेचं बाय इलेक्शन किंवा काय ज्याला आपण म्हणतो मध्यावधी निवडणुका अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. एवढं मोदी आणि शहांना एक एक दिवस कठीण जाणार आहेत. आणि हे सगळं संकट त्यांच्या कुकर्मामुळे, चुकीच्या धोरणांमुळे आणि दादागिरी किंवा तानाशाहीमुळे निर्माण झाले. त्यामुळे हे फॅशिझम हे संपवणं याकरता लोकसभेत आणि संसदेत किंवा संसदेच्या बाहेर लढा चालूच राहील. असं आजचं पहिल्या दिवसाचं चित्र 10 दिवसापर्यंत चालेल, पण याही पुढे ते चालतच राहील. जोपर्यंत मोदी शहा आहेत तोपर्यंत त्याच्या विरुद्ध या देशातली जनता आंदोलनाच्याच मार्गाने जाईल. जे वैधानिक आहे, जे रस्त्यावरचे आहे, त्या ठिकाणी त्याला विरोधच किसान करतील, कामगार करतील, मध्यमवर्गीय करतील, कष्टकरी करतील. हा त्यातला खरा मुद्दा आज आपण लोकसभेच्या अधिवेशनाने एक आढावा घेतो. पण जे दिसतंय ते असं आहे, हे संघर्षाचे दिवस आहेत आणि संघर्षाचे दिवस लोकांच्या अच्छे दिनासाठी आहेत. अशा तऱ्हेचा हा संघर्ष असेल. धन्यवाद. मी इथेच थांबतो. आपण पाहूया आज लोकसभेत आजपासून 10 दिवस काय होतं. धन्यवाद.